नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 28 पाहणार आहे, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी यावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता या ठिकाणी पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून रायगड असे करण्यात आले आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, रायगड या किल्ल्याचं जुनं नाव होतं रायरी, ज्याचं नाव आता रायगड असं करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 रायरी। रायगड हे काय आहे? स्वराज्याची राजधानी। त्यासोबतच पहा, भोरप्या या किल्ल्याचं नाव काय करण्यात आलं होतं? प्रतापगड। आणि मुरुंबदेव या किल्ल्याचं नाव काय करण्यात आलं होतं? तर राजगड। आणि कोंढाणाचं सिंहगड। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, करण सदावर्ते, फैज शेख, रोहन बोलके, सृष्टी रामटेके, महेंद्र गायकवाड, अंकुश दुतोंडे, प्रणव खांडेकर, संदीप शिंदे, रेड शूटर सय्यद सुफियान, प्रतीक निनावे, ऋतुजा शिरसट, शुभम हारुगडे, नितीन खोपकर, राणी वाघमोडे, पल्लवी धनराव, काजल उपरे, पवन वायकर, नीलम पडवी, यशवंत हो जयवंत अजित, प्रियांका उजागरे, लकी फिजिकल अकॅडमी, आशुरोबा पाचपोळे, रविता होळी, कुंवरलाल बावने, प्राऊड आय एम इंडियन आणि दीपक सहारे या सर्वांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचं अभिनंदन। तर यासोबतच जर तुम्हाला वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट आणि तुमचं नाव यावं तर काय करायचं? हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओमधील माहितीच्या आधारे जो प्रश्न विचारलेला असेल त्याचं बरोबर उत्तर द्यायचं। जर उत्तर बरोबर देता आलं तर तुमची कमेंट देखील पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? त्या ठिकाणी पाहायचं आहे, इंग्लंडमधील म्हणजे युनायटेड किंगडममधील मँचेस्टर हे शहर आहे ते कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। त्याचप्रकारे महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 इचलकरंजी याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात। त्याचबरोबर जर विचारलं की भारताचं मँचेस्टर कोणतं तर त्यावेळी काय सांगणार? गुजरातमधील अहमदाबाद। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? या ठिकाणी पहा, जगामध्ये एकूण 7 खंड आहेत आणि 5 महासागर आहेत। 5 महासागर कोणते? अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेचा अंटार्क्टिक किंवा दक्षिण महासागर, असे एकूण 5 महासागर जगामध्ये आहेत, पृथ्वीवर आहेत। तर मित्रांनो, यापैकी सर्वात मोठा आहे पॅसिफिक महासागर, याला आपण काय म्हणतो? प्रशांत महासागर म्हणतो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। लक्षात ठेवा, काही ठिकाणी पॅसिफिक असेल तर काही ठिकाणी प्रशांत असणार आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, हरितगृह वायू काय करतात तर वातावरणामध्ये आलेली उष्णता वातावरणात साठवून ठेवतात, म्हणून यांना काय म्हणतो आपण? हरितगृह वायू म्हणतो। मग या ठिकाणी पाहायचं आहे, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि पाण्याची वाफ हे सर्व काय आहेत तर हरितगृह वायू आहेत। मग या ठिकाणी पहा, हायड्रोजन हा हरितगृह वायू आहे का? नाही। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। लक्षात ठेवायचं आहे, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, त्यासोबतच ओझोन आणि पाण्याची वाफ हे सर्व काय आहेत? हरितगृह वायू आहेत। प्रश्न क्रमांक 4, आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, हडप्पा हे ठिकाण कोठे आहे? पाकिस्तानमधील साहिवाल जिल्ह्यामध्ये आहे। आणि मोहेंजोदडो हे कुठे आहे तर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लरकाना या जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे आता ही दोन्ही ठिकाणं कुठे आहेत? पाकिस्तानमध्ये। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5,
दक्षिणेत वीरशैव व लिंगायत संप्रदायाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. या ठिकाणी पाहायचं आहे 12व्या शतकामध्ये दक्षिणेत म्हणजे कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वर यांनी काय केलं, वीरशैव व लिंगायत संप्रदायाची स्थापना केली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काय काय विचारतील, कोणी केली, कोठे केली आणि शतक कोणतं. शतक 12व के राज्य कर्नाटक आणि संस्थापक कोण, महात्मा बसवेश्वर. प्रश्न क्रमांक 6 रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना कोणी केली आहे. रुक्मिणी स्वयंवर म्हटलं की संत एकनाथ, पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927 मध्ये कोठे केला. या ठिकाणी पाहायचं आहे 20 मार्च 1927 ला रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी चौदार तळ्याजवळ, चौदार तळ्याचं पाणी सर्वांना खुलं व्हावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह केला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 चौदार तळे सत्याग्रह महाड. जिल्हा कोणता, रायगड आणि वर्ष 1927. तारीख विचारली तर 20 मार्च 1927. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते. या ठिकाणी पाहायचं आहे फक्त 1 रुपयांची नोट अशी आहे ज्याच्यावर भारताच्या वित्त सचिवांची सही असते. इतर सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. मग या ठिकाणी पाहायचं आहे 100 रुपयाच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असणार आहे. म्हणजे पर्याय 2. ठीक आहे. आणि 1 रुपयाचं विचारलं तर त्याच्यावर भारताच्या वित्त सचिवांची. प्रश्न क्रमांक 9 भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती. या ठिकाणी पाहायचं आहे रेड क्लिफ लाईन, भारत पाकिस्तान. ड्युरंड लाईन ही भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये होते, परंतु पाकिस्तानने याच्यावर कब्जा केलेला आहे, त्यामुळे आता पाकिस्तान अफगाणिस्तान. त्यासोबतच मॅकमोहन लाईन चीन भारत. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन सीमा निर्देशित करते. प्रश्न क्रमांक 10 हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे. या ठिकाणी पाहायचं आहे हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना लेबनान या देशामध्ये कार्यरत आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. या संघटनेला सरकारचा पाठिंबा आहे आणि संघटनेचा सरकारला. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 11 हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले. 1933 ला हरिजन नावाचं साप्ताहिक हे महात्मा गांधी यांनी सुरू केलं होतं. म्हणजे पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते. या ठिकाणी पहा लोकसभा ही दर 5 वर्षांनी नव्याने निवडून येते, परंतु राज्यसभा ही नेहमीसाठी असते, म्हणून राज्यसभा हे काय आहे, संसदेचं कायमस्वरूपी सभागृह. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच राज्यसभेचे 1/3 सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यासोबतच आणखी एक प्रश्न येतो की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो. तर राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल आहे तो 6 वर्षांचा असतो. त्यासोबतच भारताच्या राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे तर ती आहे 250. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले. सत्यमेव जयते हे वाक्य भारताचं घोषवाक्य म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आलं. आणि त्यानुसारच मित्रांनो आपल्या
राजमुद्रेखाली हे वाक्य लिहिण्यात येतं? तर मित्रांनो, हे कुठून घेतलेलं आहे? मुंडक उपनिषदामधून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 14. टिंबटिंब हे भारताचे क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. काय विचारलंय? क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य. मग आपल्याला काय सांगायचं आहे? क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे गोवा, पर्याय 1. आणि सर्वात मोठं कोणतं? राजस्थान. त्यासोबतच जर विचारलं की लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात लहान राज्य कोणतं किंवा सर्वात मोठं राज्य कोणतं? लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात लहान राज्य सिक्कीम आणि सर्वात मोठं उत्तर प्रदेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये टिंबटिंबचा वापर केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे, मतदारांच्या बोटावर जी शाई लावली जाते त्याच्यामध्ये काय असतं? सिल्वर नायट्रेट असतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर मित्रांनो, हे जेव्हा UV लाईटच्या म्हणजे अतिनील किरणाच्या संपर्कामध्ये येतं तेव्हा काय होतं? हे घट्ट होतं आणि त्या ठिकाणी स्टेबल होऊन जातं, म्हणून या ठिकाणी ती शाई लवकर निघत नाही. प्रश्न क्रमांक 16. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? या ठिकाणी पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आहे ती भारताचे राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्या सल्ल्याने करतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कोण करतं? राष्ट्रपती. सल्ला कोण देतं? भारताचे सरन्यायाधीश आणि राज्याचे राज्यपाल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? या ठिकाणी पाहायचं, महाराष्ट्र स्थापन कधी झाला? 1 मे 1960 आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी 1 मे 1962ला महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 18. मलप्रभा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी पाहायचं, तुंगभद्रा, मलप्रभा, कोयना, वारणा या सर्व काय आहेत? कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. मलप्रभा ही कृष्णेची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताचे वाणिज्य मंत्री कोण आहेत? या ठिकाणी पहा, भारताचे वित्तमंत्री आणि वाणिज्य मंत्री वेगळे असतात. वित्तमंत्री म्हणजे फायनान्स मिनिस्टर आणि वाणिज्य मंत्री म्हणजे कॉमर्स मिनिस्टर. कोण आहेत कॉमर्स मिनिस्टर? पियुष गोयल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आणि वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन्स, स्थापना 1945 आणि मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. त्याच्या पुढे जाऊन विचारलं तर न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. 2032 सालच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात पार पडतील? या ठिकाणी पहा, 2032 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या अगोदर आपण पाहूया की सर्वात पहिल्यांदा 1896ला ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या ग्रीसमधील अथेन्स या ठिकाणी पार पडल्या आणि या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या दर 4 वर्षांनी आयोजित केल्या जातात. मग या ठिकाणी पहा, आपण 2020 पासून पाहूया. 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानमधील टोकियो या ठिकाणी, 2024च्या फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. ठीक आहे. त्यासोबतच आता इथून पुढे होणाऱ्या 2028च्या स्पर्धा अमेरिका या ठिकाणी होतील, अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी होतील आणि 2032च्या ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी होतील. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2032 सालच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पार पडतील. म्हणजे पर्याय 4. आणि जर मित्रांनो 28 विचारलं तर अमेरिका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही? या ठिकाणी पहा, बोर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये, मेळघाट महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये, पेंच महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये आणि बांधवगड मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2, बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही. पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? मित्रांनो, भारतामध्ये एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. तर मित्रांनो, ती 6 राज्य कोणती आहेत? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र,
तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ठीक आहे. तर यापैकी पहा, आंध्र प्रदेशमध्ये एकूण 58 जागा आहेत, बिहारमध्ये 75, कर्नाटकमध्ये 75, महाराष्ट्रामध्ये 78, तेलंगणामध्ये 40 आणि उत्तर प्रदेशमध्ये 100. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये पर्याय 3 78 जागा आहेत. आणि जर विचारलं की सर्वाधिक कुठे आहेत, सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये आहेत 100 आणि सर्वात कमी तेलंगणामध्ये आहेत 40. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणत्या पदावर होते? या ठिकाणी पाहायचं आहे अष्टप्रधान मंडळ. मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान होते, रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य होते, हंबीरराव मोहिते सरसेनापती होते, मोरेश्वर पंडितराव होते, निराजी रावजी न्यायाधीश होते, अण्णाजी दत्तो सचिव होते, दत्ताजी त्र्यंबक वाकनीस मंत्री होते आणि रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते. मग या ठिकाणी पहा, मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. अमात्य कोण होते? रामचंद्र निळकंठ, मंत्री दत्ताजी वाकनीस आणि न्यायाधीश निराजी रावजी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. जांभळाचा गडद निळा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो? या ठिकाणी पाहायचं, जांभळाला जो निळा रंग येतो किंवा जांभळा रंग येतो तो अँथोसायनिनमुळे येतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. क्लोरोफिलमुळे कोणता रंग येतो? क्लोरोफिलमुळे हिरवा रंग येतो आणि कॅरोटीनमुळे तांबडा रंग येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. चतुर्भुज होणे अर्थ सांगा. या ठिकाणी पाहायचं आहे चतुर्भुज होणे म्हणजे काय? 2चे 4 हात होणे म्हणजेच लग्न होणे. पर्याय 2. यावर आपण मागे देखील प्रश्न पाहिलेला होता आणि सरावासाठी देखील दिलेला होता. प्रश्न क्रमांक 27. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मित्रांनो, विद्वान म्हणजे काय? तर पुरुष, आणि त्याच्या विरुद्ध स्त्रीलिंगी काय असणार आहे? मग विदुषी. पर्याय 2. लक्षात ठेवायचं, विद्वानला विदुषी. प्रश्न क्रमांक 28. कोणता प्रकार निबंधाचा नाही? मित्रांनो, निबंध हा वर्णनात्मक, कल्पनात्मक किंवा चरित्रात्मक असतो, परंतु रसात्मक काय असते? कविता असते, काव्य असते, म्हणजे पर्याय 3. रसात्मक हा निबंधाचा प्रकार नाही. कशाचा आहे? काव्याचा किंवा कवितेचा. प्रश्न क्रमांक 29. तो उठला आणि चटकन निघून गेला. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा एखादा शब्द 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडत असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? उभयान्वी अव्यय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? आणि हे उभयान्वी अव्यय आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? उभयान्वी अव्यय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले. प्रयोग ओळखा. प्रयोग कसं ओळखतो आपण? कर्त्याच्या रूपानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी, कर्माच्या रूपानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे. या ठिकाणी काय होतंय मग? विदूषक कर्ता आहे, प्रेक्षक कर्म आहे आणि हसवले क्रियापद आहे. मग या ठिकाणी प्रेक्षकाला हसवले किंवा प्रेक्षकांना हसवले, कर्मानुसार फरक पडत नाही. विदूषकाने हसवले किंवा विदूषकांनी हसवले, कर्त्यानुसार देखील फरक पडत नाही. म्हणजे या ठिकाणी भावे प्रयोग आहे, परंतु या वाक्यामध्ये क्रिया आहे ती कर्मावर घडते का? तर घडते. म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म देखील आहे, म्हणून सकर्मक भावे प्रयोग असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. संधीचे मुख्य प्रकार किती? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, संधीचे मुख्य प्रकार असतात 3. कोणते कोणते? समजा जर एक स्वर आणि एक स्वर म्हणजे 2 स्वर एकत्र आले तर स्वर संधी, आणि जर एक व्यंजन आणि दुसरं स्वर किंवा व्यंजन एकत्र आले तर काय म्हणायचं? व्यंजन संधी. आणि जर एक विसर्ग आणि एक स्वर किंवा व्यंजन एकत्र आले तर विसर्ग संधी. असे 3 प्रकार संधीचे आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 3. कोणते कोणते? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे सर्व आपण आपल्या A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. जर तुम्ही अजूनही A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहिली नसेल तर ती सिरीज पूर्ण पहा, कारण त्याच्यामध्ये आपण सर्व परीक्षांच्या अनुषंगानं
प्रत्येक टॉपिक हा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून 100% कव्हर केलेला आहे. प्रश्न आलेच तर त्याच्या बाहेरचे कुठूनही येणार नाही आहे. त्यामुळे ते व्हिडिओ नक्की पहा. A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 32. किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे किल्ली हा शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. या ठिकाणी विचारलंय काय? प्रचलित विग्रह. जर आपण संधी विग्रह केला तर काय होतो? मंत्र अधिक आलय, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि जर आपण अलंकारिक विग्रह केला तर कसा होणार आहे? मंत्र्याचे राहायचे घर किंवा मंत्र्याचे काम करण्याचे ठिकाण म्हणजेच मंत्रालय. म्हणजे या ठिकाणी ते काय होणार आहे? मंत्री अधिक आलय. म्हणजे या ठिकाणी हे चुकतं. प्रचलित विचारले काय सांगणार? मंत्र अधिक आलय. प्रश्न क्रमांक 34. नजरेत भरणे म्हणजे काय? उठून दिसणे किंवा सुंदर दिसणे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. मत्सर वाटणे म्हणजे काय? तर एखाद्याचा हेवा वाटणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी अर्धविराम कोणता? या ठिकाणी पाहायचा आहे अपूर्ण विराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह आणि अर्धचिन्ह किंवा अर्धविराम, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. मित्रांनो, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा शिपाई कर्ता, चोर कर्म आणि पकडला गेला आहे क्रियापद. मग काय होतंय? या ठिकाणी रचना आहे ती इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी कर्ता कर्म क्रियापद येऊन इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असेल त्या ठिकाणी काय म्हणायचं? कर्म कर्तरी प्रयोग आहे असं म्हणायचं. आणि मित्रांनो, हा कशाचा प्रकार आहे? तर हा कर्मणी प्रयोगाचा एक प्रकार आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे, पर्याय 2. लक्षात ठेवायचं आहे जेव्हा इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असेल त्या ठिकाणी कर्म कर्तरी प्रयोग असणार आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो? नवीन कर्मणी प्रयोग असं देखील म्हणतो. आणि हे काय आहेत? तर कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा. आपण काय पाहिलं A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये शेवटी वा वी वे आलं तर काय म्हणायचं? त्या ठिकाणी विद्यार्थी वाक्य आहे, म्हणजे हे वर काय आहे? विद्यार्थी वाक्य आलेलं आहे. त्याचा आज्ञार्थी करायचं काय करणार? त्याची आज्ञा विनंती उपदेश करणार. मग या ठिकाणी पहा आज्ञा करूया आपण. आज्ञा काय असते? मुलांनो चांगला अभ्यास करा. हा काय आहे? उपदेश आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 काय आहे? आज्ञार्थी वाक्य. वर काय दिलंय? विद्यार्थी, वा वी वे विद्यार्थी आणि उपदेश आज्ञा विनंती आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. मुले चांगला अभ्यास करतात विधानार्थी. मुलांनी चांगला अभ्यास करायला नको का? प्रश्नार्थी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे? या ठिकाणी पाहायचं आहे बालकवी हे टोपण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. राम गणेश गडकरी, बाळकराम किंवा गोविंदाग्रज. त्यासोबतच कृष्णाजी केशव दामले, केशव सूत. ठीक आहे. त्यासोबतच इतर टोपण नावांची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. जर तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल जॉईन करा. प्रश्न क्रमांक 40. शब्द वाक्य तर अक्षर काय? या ठिकाणी पहा शब्द एकत्र येऊन अर्थपूर्ण झाले तर त्याला काय म्हणतो आपण? वाक्य म्हणतो. आणि जर अक्षर एकत्र येऊन अर्थपूर्ण झाले तर त्याला काय म्हणणार? शब्द म्हणणार, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही
हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 41. श, श व स या वर्णांना काय म्हणतात? या ठिकाणी पहा, शचा किंवा सचा उच्चार करताना काय होतं? तोंडामध्ये घर्षण होतं आणि उष्णता निर्माण होते, म्हणून यांना काय म्हणतो आपण? उष्मे असं म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. श, श, स ही काय आहेत? उष्मे आहेत. प्रश्न क्रमांक 42. म्हैस या शब्दाचे खालीलपैकी अनेक वचन कोणते? या ठिकाणी पाहायचं आहे, म्हैस हा काय आहे? अकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि आपण काय पाहिलं? अकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन काय होणार आहे? इकारांत. म्हणजे म्हैसचं म्हशी, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, या ठिकाणी महाराणी या शब्दाला चा हा प्रत्यय जोडला गेला. यांचा कुठे असतो? चा असतो षष्टीमध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रथमा प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते. तृतीया नेएशी निहीईशी. चतुर्थी सलाते सलनाते. पंचमी ऊनहून. षष्टी चाचीचे चेचाची. सप्तमी त ई आ आणि संबोधन नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी षष्टीला कोणता? चाचीचे चेचाची. पंचमी ऊनहून. चतुर्थी सलाते सलनाते आणि सप्तमी त ई आ. प्रश्न क्रमांक 44. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? गर्जना. पर्याय 1. प्रश्न सोपे जरी असले तरी देखील हे प्रश्न आहे असे परीक्षांना विचारण्यात आले होते, त्यामुळे एकही प्रश्न निग्लेक्ट करू नका. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, क्षुल्लक वाटले तरी महत्त्वाचे आहेतच. चिवचिव चिमणी, कावकाव कावळा आणि फुसफुस सर्प. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? या ठिकाणी पाहायचं आहे, खेळाडूंचा संघ तसा साधूंचा जथ्था. पर्याय 2. ठीक आहे. म्हशींचा घोळका. प्रश्न क्रमांक 46. वरीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, महाप्राण वर्ण कोणता आहे? तर ह हा मूळ महाप्राण वर्ण आहे. आणि ज्या ज्या वर्णाचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो त्यांना आपण काय म्हणतो? त्या सर्वांनाच आपण महाप्राण असं म्हणतो. जसं की ख महाप्राण, छ महाप्राण, थ महाप्राण. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? वरील तिन्ही हे काय आहेत? महाप्राण आहेत, परंतु ड काय आहे? अल्पप्राण आहे. याच्यामध्ये ह चा उच्चार होत नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 द हा महाप्राण नाही. लक्षात ठेवायचं आहे, ह चा उच्चार झाला तर महाप्राण आणि ह चा उच्चार नाही झाला तर अल्पप्राण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणता तद्भव शब्द नाही? तत्सम म्हणजे काय? तद्भव म्हणजे काय? तत्सम म्हणजे जर एखादा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत आला तर त्याला काय म्हणायचं? तत्सम. आणि जर एखादा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणायचं? तद्भव. मग या ठिकाणी पहा, गृहपासून घर तद्भव. ठीक आहे. घास तद्भव, ओढ तद्भव, परंतु ग्राम हा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत आला म्हणून याला काय म्हणणार? तत्सम म्हणणार. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 2 ग्राम हा शब्द तद्भव नाही, तत्सम आहे. प्रश्न क्रमांक 48. उभयान्वी अव्यय ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, शाब्बास केवल प्रयोगी अव्यय, आज क्रियाविशेषण अव्यय, 10 संख्यावाचक विशेषण आणि परंतु हे काय आहे? उभयान्वी अव्यय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 परंतु हे उभयान्वी अव्यय आहे. लक्षात ठेवायचं, 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? उभयान्वी अव्यय. त्यासोबतच वाक्यामध्ये आलेल्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? केवल प्रयोगी अव्यय. आणि वाक्यातील क्रिया कधी घडली, कशी घडली हे दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण नाही? या ठिकाणी पाहायचं आहे चौपट काय दाखवलं, एकाचे 4 झाले म्हणजे आवृत्ती वाढली. दुहेरी आवृत्ती, दसपट आवृत्ती, परंतु 60वे म्हणजे काय, क्रम दाखवतंय. कितव्या क्रमांकाचे, 60व्या क्रमांकाचे, म्हणजे या ठिकाणी चौपट, दुहेरी, दसपट आवृत्तीवाचक आहेत आणि 60वे हे काय, क्रमवाचक संख्या विशेषण आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 60वे हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण नाही. प्रश्न क्रमांक 50. देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीचा अर्थ कोणता? तर याचा अर्थ असतो परमेश्वराच्या कृतीचा उलगडा मनुष्याला होत नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे अतिसंभाव्य प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे? म्हणून, दुप्पट, लवकर, अरेरे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्ही नक्कीच या प्रश्नाचं उत्तर योग्यरित्या देऊ शकताय. त्यामुळे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट आणि तुमचं नाव दाखवण्यात येईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि देण्यात येणारी माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.